नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेतीपूरक व्यवसाय तसेच पशुपालकांसाठी उपयुक्त शेळी मेंढी पालन असेल किंवा तसे व्यवसायाबद्दल व्हिडिओ टाकत असतो आणि महाराष्ट्रभरातून तुम्ही उत्तम प्रतिसाद द्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आज आपण याच प्रचलित व्यवसायामध्ये थोडंसं वेगळेपण असणारं बोकड पालन आणि कोकरू पालन म्हणजे लहान पिल्ले आणून ती त्यांची वजन वाढ करून विक्री योग्य बनवून त्यांना विकण्याचा जो प्रचलित व्यवसाय किंवा लोकप्रिय होत असलेला जो व्यवसाय आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजे नेमकं कुक्कुटपालन परवडतं का किंवा बोकड पालन परवडतं, नेमकं याच्यामध्ये कोणते साम्य आहे, याच्यामध्ये नेमके काय अडचणी आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, शेळी पालन आणि मेंढी पालनामध्ये मेंढी पालन हे तुलनेने आपल्याला जास्त फायद्याचं येते, कारण शेळी पालनाच्या शेळ्यांच्या काही सवयी आहेत ज्यामध्ये चोखंदळपणा असेल किंवा खाण्याच्या त्यांच्या सवयी असतील किंवा आपल्याला त्यांच्या संगोपनावरती द्यावं लागणार थोडंसं जास्त लक्ष असेल आणि यामुळं आपल्याला शेळी पालनापेक्षा मेंढी पालन थोडंसं जास्त फायदेशीर आहे किंवा कमी खर्चाचं आहे. याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. अगदी शेळी आणि मेंढी पालनासाठी असणारे आजार असतील, लसीकरण असतील, लहान पिलांची घ्यावायची काळजी असेल, पिल्लं कशी निवडावीत याबद्दलच्या आपण चर्चा केलेल्या आहेत आणि शेळी आणि मेंढी पालनाची आधी पण आपण तुलना केली. परंतु आजच्या विषयाला अनुषंगून आज आपण चर्चा करणार आहोत की बोकड पालन परवडतं की कोकरू पालन परवडतं. म्हणजे थोडक्यात काय तर बाजारातून लहान पिल्ले ज्यावेळी आपण आणतो तर त्यांची काळजी घेऊन आपण त्याचं संगोपन करून वजन वाढवतो आणि विक्री योग्य बनल्यानंतर त्यांना विकतो, अशा पद्धतीचा व्यवसाय. मग हेच जर आपण शेळी पालनाच्या बाबतीत म्हणजे बोकड आणून करत असू तर ते बोकड पालन ठरतं आणि ते जर आपण मेंढी पालनामध्ये लहान पिल्लं आणून वजन वाढ करून मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मागणी आहे की 30 ते 35 किलोच्या आसपास, 40 किलोच्या आसपास जर आपण त्याचं वजन वाढ झाली तर आपण त्यांना विकू शकतो. पण एक ठराविक वेळेमध्ये त्यांची जर वजन वाढ झाली तर आपल्याला नक्की त्याच्यातून आपल्याला नफा होतो. अगदी तेच गणित या बोकड पालनातून आणि कुक्कुट पालनातून पातळीवरती याची तुलना करावी लागेल. म्हणजे काही गोष्टींमध्ये याच्यात साम्य पण आहे, काही चारा व्यवस्थापनामध्ये काही थोडेफार बदल आहेत. त्याचप्रमाणे मार्केटच्या बाबतीत सुद्धा आपल्याला थोडंफार व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. हा जो व्यवसाय आहे बोकड पालन असो किंवा कुक्कुट पालन असो, हा आपल्याला जरा कमी भांडवलामध्ये सुरुवात करता येतो. जर आपण शेळी पालन किंवा मेंढी पालन करण्याचे जर आपण विचार करत असू तर आपल्याला सुद्धा जातीवंत शेळ्या जर आणायच्या म्हटल्या तर त्यांची किंमत 20,000 रुपये ते 30,000 रुपयाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर बंदिस्त मेंढी पालनामध्ये जर तुम्ही बंदिस्त केलेल्या माद्यांची विक्री केली जाते त्या ठिकाणी आपल्याला थोडस जास्त किंमत देऊन आपल्याला त्यांची खरेदी करावी लागते. त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भांडवल रुपी म्हणजे थोडक्यात आपल्याला जी सुरुवातीची गुंतवणूक आहे त्यामध्ये आपल्याला करावी लागते. मग नेमकं बोकड पालन किंवा कुक्कुट पालन केलं तर यामध्ये आपल्याला एकच फायदा होतो की आपल्याला फार्म मध्ये कमी भांडवलामध्ये याची सुरुवात करावी लागेल. जर शेळीला किंवा मेंढीला आपल्याला 20,000 रुपयाच्या आसपास एका नागासाठी खर्च भांडवल गुंतवावं लागत असेल, परंतु जर आपण कोकरू पालन किंवा बोकड पालन करणार असू तर मात्र आपली सुरुवात ही एका नगाला जवळपास 5,000च्या आसपास. जर आपण नग थोडासा जास्त वजनाचा आणि थोडासा मोठा निवडला तर आपल्याला ते 7,000पर्यंत सुद्धा किंमत मोजावी लागते. परंतु जर तुम्ही फार लहानही नाही आणि फार मोठाही नाही, 2.5 ते 3 महिने वयाची आणि 12 ते 15 किलो वजनाच्या आसपास जर खरेदी केली तर ती आपल्याला 6,000पर्यंत म्हणजे 5 ते 6,000पर्यंत तुमच्या बाजारामध्ये कशी मागणी आहे, अवेलेबल कशी उपलब्धता आहे त्याप्रमाणे आपल्याला याची किंमत ठरू शकते. तो त्या भागामध्ये मेंढीचं मटण खात नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते स्वस्त मिळेल किंवा बोकड खाणारी जर वर्ग जास्त असेल त्या ठिकाणी तर कदाचित तुम्हाला बोकड्या आहेत, ही शेळीची जी पिल्लं आहेत, करडं आहेत, हे आपल्याला महाग मिळू शकतात. म्हणून एक त्याचा आपण स्टँडर्ड रेट जर धरला किंवा ते सगळ्या बाजारपेठांचा विचार करून आपण एक कॉमन रेट जर धरला तर आपल्याला 12 ते 15 किलो वजनाच्या आसपास असणारे जे पिल्ले आहेत त्यांना आपल्याला 6,000च्या जवळपास आपल्याला किंमत मोजावी लागते. मग प्रौढ मेंढीपेक्षा आपल्याला हे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रौढ मेंढीला ज्याप्रमाणे थोडा जास्त चारा लागतो, तसं ह्या पिलांचं संगोपन जसे जसे त्यांची भूक वाढते त्याप्रमाणे आपल्याला आपण या लहान पिलांची खरेदी केल्यानंतर जशी जशी त्यांची भूक वाढेल त्याप्रमाणे आपल्याला चाऱ्यावरचा खर्च वाढत जाईल. आणि या शेळी आणि मेंढीचा शेळीचा आणि मेंढीचा जसं आपण तुलना करतोय तसं या बोकड पालनामध्ये आणि कुकुर पालनामध्ये आपण तुलना केली तर बोकडांना झाडे झुडपे त्यांची पाला किंवा त्याच्यात आपण जे वनस्पती त्यांच्यासाठी केल्यात त्यांचा शेंडा खाण्याचं प्रमाण या गोष्टीमुळे त्यांच्या चोखंदळ स्वभावामुळे आपल्याला चाऱ्यावरती बोकड पालनामध्ये थोडाफार खर्च जास्त होऊ शकतो. कुकुर पालनामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला जो चारा आहे म्हणजे गवत असेल घास असेल त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेला सुक्या चारामध्ये शाळू असेल कोणत्याही प्रकारचं बुचकट असेल म्हणजे तुरीचं सोयाबीनचं या हरभऱ्याचं याप्रमाणे शेळीमध्ये किंवा मेंढी पालनामध्ये आपण कॉमन सुका चारा म्हणून त्याला वापरू शकतो. परंतु वेट गेनच्या बाबतीत म्हणजे वजन वाढीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बोकडाचं वजन हे संगोपन म्हणजे समान पातळीवरच जर संगोपनाचा आपण विचार केला तर सेम चारा जर आपण दिला किंवा समान पातळीवरती आपण चाऱ्यावरचा खर्च करतोय असं जर पकडलं तर बोकडाचं वजन हे 100 ते 150 ग्रॅम प्रतिदिन याप्रमाणे वाढतं. आणि तशाच पद्धतीचं संगोपन आपण जर कोकरांचं केलं मेंढ्यांचं केलं नर मेंढ्यांचं तर आपल्याला त्यांची वजन वाढ ही जवळपास 150 ते 200 ग्रॅम पर्यंत दिसते. म्हणजे जे 2.5 ते 3 महिन्याची आईच्या दुधापासून तुटलेली पिल्लं खरेदी करतो आणि ती मोठी करून विकण्याचा जर आपण व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला कोकरांपेक्षा बोकडांची काळजी नक्कीच जास्त घ्यावी लागेल. आईपासून तुटल्यानंतर प्रवास करून आल्यानंतर ते स्ट्रेसमध्ये आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते नक्कीच बोकड पालनामध्ये जास्त आहे. तुलनेने कोकरे म्हणजे मेंढी ही शेळीपेक्षा ही काटक आहे तसंच तिची पिल्ले सुद्धा नक्कीच थोडीशी काटक जास्त असल्यामुळं सुरुवातीला थोडं लक्ष दिल्यानंतर हे आजारी पडणार नाहीत. थोडक्यात काय व्यापाऱ्याकडून बाजारापर्यंत आणि बाजारातून आपल्या घरी येईपर्यंत त्यांचा हा सलग प्रवास होत असतो. त्याचा परिणाम त्यांच्या हा शरीरावर होतो आणि सुरुवातीला मात्र त्यांना एकदम जास्त खायला न घालता बाजारातून आणल्यानंतर साधं गुळ पाणी देऊन 1-2 दिवस त्याचा थकवा त्याला राहणार नाही स्ट्रेस राहणार नाही याची आपण डॉक्टरच्या सल्ल्याने काळजी घेऊ शकतो. आणि भविष्यामध्ये 3 ते 4 दिवसानंतर आपण त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं डिवर्मिंग करून त्याला आपण हळूहळू चारा वाढवून जास्तीत जास्त वजन वाढ कसं होईल त्याप्रमाणे आपण चारा त्याला फुल खुराक चालू करू शकतो. परंतु सुरुवातीला एकदम जास्त खुराक देऊ नये. त्यांना डायजेशन म्हणजे त्यांचे अपचन होऊन ते आजारी पडू शकतात. त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही 50 ग्रॅम त्यांना पेंड टाकत असाल तर नंतर 60 ग्रॅम 70 ग्रॅम 100 ग्रॅम आणि मग अशा पद्धतीने त्याचे जसे वजन वाढेल त्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला चारा त्यांना त्यांच्या वजनाच्या 1% आपल्याला द्यावा लागतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बोकड पालनामध्ये आपल्याला कडधान्यांचा वापर जास्त करावा लागतो. झाडाझुडपांचा शेंड्यांचा हिरव्या वनस्पतींचा वापर थोडासा जास्त करावा लागतो तुलनेने मेंढी पालन किंवा कोकरू पालनामध्ये. ते ठराविक भागामध्ये फक्त मेंढीचं मटण घातलं त्या ठिकाणी मेंढीच्या मीठला मागणी जास्त आहे. इतर ठिकाणी आहे परंतु तुलनेने खाणाऱ्यांची संख्या जर बोकड खाणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी कोकरू पालनाला मर्यादा येतात. तिथल्या बाजारपेठेत आणि व्यापाऱ्यांकडून त्याची उचल न केल्यामुळे आपली थोडीशी भांडवल गुंतवणूक थोडीशी अडकून पडू शकते. बोकडाची मागणी मात्र नक्कीच थोडीशी जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कोकरू पालनामध्ये 35 ते 40 किलो पर्यंत ज्यावेळेस नराचं वजन होईल मग अगदी आपण 3 महिन्याचं पिल्लू आणल्यानंतर ते 3 महिन्यात होऊ शकतं किंवा 4 महिने किंवा 5 महिने तुमच्या संगोपनावरती आधारित आहे. थोडक्यात काय तर 35 ते 40 किलो वजनाच्या घरात गेलेली आणि वय 1 वर्ष पूर्ण न होता 8 ते 10 महिन्यामध्ये एवढं वजन असलेल्या कोकरांची विक्री ही चांगल्या दराने होऊ शकते. पण बोकडांच्या बाबतीत मात्र रमजान ईद असेल की अशा काळामध्ये 1 वर्ष जुना बोकड हा मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यावा लागतो. थोडक्यात बोकड पालनामध्ये किंवा शेळी पालनामध्ये चारा व्यवस्थापनावरचा खर्च हा कोकरू पालनापेक्षा नक्की जास्त आहे. बाजारपेठेला उपलब्धतेचा जर विचार केला तर बाजारपेठेमध्ये ऑल ओव्हर इंडिया किंवा ग्लोबल लेवलला सुद्धा बोकडाचं मटण आवडीने खाल्लं जातं.
आणि मेंढीच्या उत्पादन हे लोकर मांस या दोन्हीसाठी केलं जातं. परंतु मेंढीच्या वजन वाढीचा वेग जास्त असल्यामुळे शेळीपालनावरती मात करते. परंतु सगळ्याच ठिकाणी हे मेंढीचं मटण खाल्लं जात नाही. त्यामुळे सुद्धा या व्यवसायामध्ये आपल्याला विक्रीमध्ये थोडीशी अडचण येताना दिसू शकते. जर व्यापाऱ्यांना 20 ते 25 मेंढ्या किंवा 25 नर 20 ते 25 नर जर आपल्याला अवेलेबल होतील का, त्याप्रमाणे पुरवठा करता येईल का याचा विचार करतात. परंतु बोकडांची मात्र तुमच्याकडे 1 किंवा 2 बोकड जर असतील तरी सुद्धा व्यापारी तुमच्या दारात येऊन बसू शकतात. इथपर्यंत ह्या बोकडांना प्रचंड मागणी आहे. खवयांच्या मटणाची जो मागणी आहे आणि त्याचप्रमाणे हॉटेलचे जे रिक्वायरमेंट आहेत ह्या फार वाढत चालल्यात आणि ग्राहक हा मटण प्रेमी जास्त झालेला आहे, नॉनव्हेज प्रेमी जास्त झालेला आहे. त्याचा परिणाम आपण बाजारपेठेमध्ये असणाऱ्या ज्या मागणीवरती होताना दिसतोय. शेळी आणि मेंढी पालनामध्ये आणखी तुलना करायची जर असेल तर आपल्याला ह्या बाजारपेठेच्या चढ उतारावरती चर्चा करावीच लागेल. थोडक्यात काय तर बोकड पालनामध्ये आपल्याला मनुष्यबळ थोडं जास्त लागू शकतो, कोकरू पालनामध्ये आपल्याला मनुष्यबळ थोडंसं कमी लागतं. खर्चाचा विचार केला तर चाऱ्यावरच्या खर्चाचा विचार केला तर नक्कीच बोकड पालनामध्ये आपल्याला खर्च थोडासा तुलनेने जास्त होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोकड पालन आणि कोकरू पालन यांची जरा तुलना करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये काही थोडंफार साम्य याच्याबद्दल चर्चा केली. त्याचप्रमाणे बोकड पालन आणि मेंढी पालन हे कोणत्या तुमच्या स्थानिक बाजारपेठेनुसार निर्णय घ्या. फायद्याचं नक्कीच दोन्ही आहे. शेळी पालनही फायद्याचं आहे, मेंढी पालन फायद्याचं आहे, त्याचप्रमाणे कोकरू पालनही फायद्याचं आहे आणि बोकड पालनही फायद्याचं आहे. परंतु तुमच्या स्थलकाल सापेक्ष प्रत्येक वस्तूची जशी किंमत बदलते त्याप्रमाणे तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचं मटण किंवा मीठ खाल्लं जातं त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच व्यवसाय केला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जवान, जय किसान.